शहरी परिसरामध्ये कुठेही गार्डन नाही, मुलांना खेळायला जागा नाही, प्रसिद्ध असं मोकळपणा लोकांना, वयस्कर लोकांना श्वास घ्यायला जागा नाही, बसायला जागा नाही. म्हणून तुम्हाला इकडे डोंगरावर यावं लागलं. म्हणून आम्हाला नाही इलाज डोंगरावर यायला लागतं. नमस्कार, नागरिक शास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण स्वामीनारायण टेकडीवर आहोत आणि आपल्या सोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल, आपण कुठल्या भागामध्ये राहता? मी नरे परिसरात राहतो, म्हणजे वॉर्ड क्रमांक 34 मध्ये. वार्ड क्रमांक 34 मध्ये. काय समस्या आहेत त्या भागामध्ये साधारणपणे? आता पुणे महानगरपालिकेची निवडणुका लागलेल्या आहेत. समस्या म्हणजे बऱ्याच समस्या आहेत. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे, परत रुंदीकरणचे ते बायपासचा प्रॉब्लेम आहे, हायवेचा प्रॉब्लेम आहे. हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकची तर भरपूर समस्या आहे. त्या नवले कॉलेजच्या पासून तो वरतो नऱ्यात रस्ता आहे, तो ओनवे करायला सांगितलं तर तो ओनवे केलाच नाही. तो आहे तसंच आहे. तिथं नेमकी तिथं जातो सराच्या कॉलेज पासून मरणाची ट्रॅफिक जाम होती. तुम्ही राहिला कुठे? मी दायरी फाट्यावर राहिलाय, नऱ्याच्या आवाड मध्ये 34 मध्येच आहे. दायरी फाट्यावर राहिला का? त्रिमूर्ती हॉस्पिटल. आणि पाणी येतं वेळेवर? आमच्या तिकडे येतं, पण नऱ्या भागात पाणी नाहीच आहे. पाणी आता 1-2 महिन्यांनी टँकरची समस्या चालूच राहील. म्हणजे आता उन्हाळा लागला की टँकर समस्या चालूच राहील. आणि रस्त्यांची अवस्था व्यवस्थित? रस्त्याची अवस्था आता किती वर्ष आहे तशीच आहे. म्हणजे त्यात काय हेच नाही, म्हणजे त्यात नवीन काहीच नाही, जुनच आहे. तात्पुरता करायचं, परत आहे तसं आहे. आणि हे नवले ब्रिजला जे काही अपघात होत आहेत ते आता त्याच्या बऱ्याचशा लोकांनी आंदोलन केले, चालले आंदोलन. परत ह्याच्यात भूमिका काय घेत नाही. आता ते मध्ये गडकरींनी सांगितलं होतं पुन्हा बँगलोर हवी, असं करणार आहे तसं करणार. आमच्या तिथं काय होतच नाही. की तिथं व्हायचे ते होतच आहे. ते स्पीड कमी करा, हे कमी करा, त्यांनी काही प्रॉब्लेम सुटतच नाही. तुम्ही काय सांगाल, काय अजून समस्या आहे तिथं? पाण्याची यांनी सांगितल्या त्याप्रमाणे पाण्याची भरपूर मोठी पाण्याची समस्या आणि आहे. रस्त्याची आणि ड्रेनेज लाईन. काही सोसायट्यांना स्वतःची बोर असतील, त्यांच्या पाण्याच्या समस्या थोड्याशा कमी आहेत, पण कॉर्पोरेशनचं पाणी बऱ्याच सोसायट्यांच्या मध्ये नाही आहेत. आणि विशेषतः ग्रामपंचायतीमध्ये मारलेल्या इमारतीमध्ये तर काहीच नाही, खूपच भीषण. आणि खाली गार्डन किंवा मैदान वगैरे असे काही नाही. या नवले कॉलेजचं गार्डन सोडलं तर नरे परिसरामध्ये कुठेही गार्डन नाही, मुलांना खेळायला जागा नाही, प्रसिद्ध असं मोकळपणा लोकांना, वयस्कर लोकांना श्वास घ्यायला जागा नाही, बसायला जागा नाही. म्हणून तुम्हाला इकडे डोंगरावर यावं लागलं. म्हणून आम्हाला नाही इलाज डोंगरावर यायला लागतं.